How to use prepositions of time. In the morning, in the morning. In July, in July. In 2025, in 2025. At 10 o'clock, at at 10 o'clock. At night, at night. At the weekend, at the weekend. At the weekend. For 2 days, for 2 days. For 5 months, for 5 months. On Sunday, on Sunday. On holiday, on holiday. On my birthday, on my birthday. तर मित्रांनो, यामध्ये आपण वेळेचा संदर्भ दिलेला आहे, जसं की मॉर्निंग जुलै 2025, इन द मॉर्निंग इन जुलै इन 2025. या ठिकाणी सगळीकडे वेळेचा संदर्भ आहे, म्हणून आपण याला प्रिपोजिशन्स ऑफ टाइम म्हणतो. प्रिपोजिशन्स म्हणजे मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय. त्याच्यानंतर ॲट म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण ॲटचा संदर्भ आपण ठिकाणसाठी सुद्धा देत असतो, पण आपण आज बघतोय फक्त टाइम. तर 10 o'clock, ॲट 10 o'clock, ॲट नाईट, ॲट वीकेंड, हा सगळा काळ दर्शवण्यासाठी ॲटचा इथं वापर आहे. त्याच्यानंतर अजून फॉरचा पण वापर होतो, जसं की 2 days, फॉर 2 days, फॉर 5 months. ऑनचा पण वापर होतो काळ दर्शवण्यासाठी, जसं की ऑन संडे, ऑन हॉलिडे, ऑन माय बर्थडे. तर वेळ आणि काळ दर्शवण्यासाठी इन, ॲट, फॉर आणि ऑन या प्रिपोजिशनचा आपल्याला प्रभावी वापर करता येतो मित्रांनो. मराठीमध्ये समजून घेऊ. सकाळी इन द मॉर्निंग, जुलैमध्ये इन जुलै, 2025 मध्ये इन 2025, 10 वाजता ॲट 10 o'clock, रात्री ॲट नाईट, आठवड्याच्या शेवटी ॲट वीकेंड, 2 दिवसांसाठी फॉर 2 days, 5 महिन्यांसाठी फॉर 5 months, रविवारी ऑन संडे, सुट्टीच्या दिवशी ऑन हॉलिडे,